हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवंकर फॅशन डिझाईन्स। तर चला मग आपल्या आजच्या छानशा अशा व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, छातीची गडी 11.25 आहे, उंची 14 आहे, शोल्डर व मुंडा 5.25 घेतलेला आहे। बघू शकताय तुम्ही। गारंदी 2 किंवा 2.25च घ्यायची आहे। जितका आपल्या गळाची उंची आहे तेवढी गळ्याची उंची घ्यायची आहे। गळ्याची उंची आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो। बघा, मी गळ्याची उंची 10 घेतलेली आहे व एक बॉक्स तयार करून घ्यायचा। असे तिरपिरीश मी मारून घेणार आहे। बघा, असं बघू शकतो, सॉरी असं थोडासा वक्र आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे। बघू शकतो मी अगोदर डॉट डॉट काढते जेणेकरून आपला गळा अगदी व्यवस्थित येईल। बघा, इथे थोडासा वक्र आकार देऊन घ्यायचा आहे। अगदी सुंदर असा आपला आकार तयार झालेला आहे। जसा आकार दिलेला आहे अगदी तसाच व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा आहे। बघू शकताय तुम्ही, किती सुंदर असा आपला आकार तयार झालेला आहे। बघू शकता, हे आपलं मेन फॅब्रिक आहे, ते सहज आहे। त्याच्यावरती हा उलटा आकार आपण ठेवून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित असा करून। सुया लावून व्यवस्थित घ्यायच्या व 5 इंचाचं मार्जिन पकडत अगदी व्यवस्थित जसा आकार दिला आहे तसा व्यवस्थित। बघा, कोपरा इथं आला आहे, सुई खाली घातली, कपडा फिरवला, परत मशीन चालू करायचं। असं प्रत्येक कोपऱ्याला करायचं आहे। बघू शकताय तुम्ही। बघा, चालू केलं इथं कोपऱ्याला, मग सुई खाली घातली, कपडा फिरवला, परत टेप मारायची। अशी प्रत्येक कोपऱ्याला सेम पोझिशन करायची आहे। बघू शकताय तुम्ही। बघा, थोडासा परत दाखवलं झूम करून तुम्हाला। बघा, ज्या सुया लावल्या होत्या त्या अगदी व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या आहेत। मेन फॅब्रिक अगदी अस्तरच्या लेवलला एकसारखं व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं। बघू शकताय तुम्ही। सगळ्या संपूर्ण गळ्याला अगदी छोटे छोटे असे कट्स देऊन घ्यायचे आहेत। बघू शकताय, अगदी व्यवस्थित असे कटिंग करून घ्यायचं आहे। खाली कमरपट्टी ही मी डायरेक्टच तयार करणार आहे। बघा, 5 इंचाचं इथं सुद्धा मार्जिन पकडत व्यवस्थित अशी आपली कमरपट्टी तयार करून घ्यायची आहे। गळ्याच्या व कमरेच्या मध्ये हात घालून आपल्याला अस्तर उलटवून घ्यायचं आहे। अगदी व्यवस्थित असं आपलं अस्तर उलटवून मी घेतलेलं आहे। जे गळ्याची कोणी आहेत ते अगदी व्यवस्थित हाताने असे प्रेस करत मी व्यवस्थित अशी प्रेस करत दाबटीप मारून घेतलेली आहे। अगदी व्यवस्थित मेन फॅब्रिक थोडंसं असं बाहेर काढत छान अशी दाबटीप मारून घ्यायची आहे। दाबटीप मारल्यामुळं गळ्याला खूप सुंदर असं फिनिशिंग येतं व मेन फॅब्रिक अस्तर एकदम व्यवस्थित असं बसतं। बघा, किती सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे। तसंच कमरेकडच्या भागालाही खालच्या साईडने अशी
दाबटीप मारून घ्यायची आहे. दाबटीप मारल्यामुळे ब्लाऊजचं फिनिशिंग खूप सुंदर येतं. बघू शकता अगदी व्यवस्थित हाताने मी कपडा व्यवस्थित प्रेस करत दाबटीप मारून घ्यायची आहे. किती सुंदर असा आपला गळा दिसते. मेन फॅब्रिक व अस्तर मोठी टेप टाकून जॉईन करून घ्यायचं आहे. मेन फॅब्रिक अस्तरच्या लेवलला एकसारखं कटिंग करून घ्यायचं आहे. गळ्याचा मध्ये घेऊन 4.5 इंच उंचीची व अर्धा इंच रुंदीची पाठीतली टक्स मारून दोन्ही बाजूला घ्यायच्या आहेत. सेम तशीच त्या बाजूला मारायची आहे. अगदी सुंदर अशी आपली ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली. गळा सुद्धा खूप सुंदर आलेला आहे फिनिशिंगमध्ये. बघा असं थोडंसं जसा वरचा आकार आहे अगदी तसाच थोडासा वक्र असा काढत मी गळ्याला आकार देऊन घेणार आहे. बघू शकता तुम्ही बाहेरच्या साईडने जसं आहे अगदी तसाच असा मी जशी तुम्ही लेस फिरवणार आहे तसा व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा. बघू शकताय तुम्ही मी अगोदर फेंट देते नंतर डार्क करणार आहे. बघा हे असा आकार द्यायचा. जशी तुम्ही लेस फिरवणार तसं पूर्ण व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा. असा आहे की तुम्ही कसा आकार फिरवणार आहे लेस फिरवणार आहे तसाच मी आकार देऊन घेते. बघू शकताय तुम्ही थोडासा असा व्यवस्थित असा आकार देऊन घेते. तो आतल्या साईडला घ्यायचा एक बाहेरच्या साईडला घ्यायचा असा डबल आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही बघा असाच बरोबर मध्य सेंटर करून त्या साईडला ह्या आकाराची अशी छाप मारून घ्यायची आहे. थोडंसं डार्क करते अगदीच लाईट आहे. बघू शकता तुम्ही सेम असाच आकार ह्या बाजूला करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित असा मी अगदी शिस्तीत व्यवस्थित तुम्हाला दाखवलेला आहे. बघू शकताय तुम्ही लेस लावताना तुमच्या व्यवस्थित लक्षात येणार आहे. बघा असं आपल्याला संपूर्ण असं आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. बघू शकता ही ब्लाऊजच्या कॉन्ट्रास्ट मी लेस घेतलेली आहे. साडीत अशा कलरची फुले आहेत त्यामुळे मी अशी लेस लावणार आहे. जास्त कॉन्ट्रास्ट असल्यामुळे पटकन लक्षात येते. बघा आधी जसा आकार आहे गळ्याचा तसाच खालच्या बाजूने सुद्धा मी अगोदर लेस लावून घेणार आहे. बघू शकता कोपरा आलाय इथं कोपऱ्याला थोडीशी लेस फोल्ड करून घेणार आहे.
कोपऱ्यात लेस फोल्ड केली की नाही कोपऱ्याचा शेप अगदी छान व्यवस्थित असा येतो बघा. लेस थोडीशी फोल्ड करून बाकी सगळी लेस आहे तशीच लावून घेतलेली आहे. इथं थोडीशी लेस कट करून घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित अशी कट करून लेस घ्यायची आहे. जे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित लगेच असे काढायचे आहेत. आता इथून सरळ खालचा आपण जसा आकार देऊन घेतलेला आहे अगदी तसाच जसा आकार आहे अगदी तसाच त्या आकारावरून आपल्याला लेस फिरवत जायचे आहे. बघा इथं कोपरा आलेला आहे पण इथं आपल्याला लेस फोल्ड करायची गरज नाही आहे. बघू शकताय तुम्ही. इथं थोडीशी फोल्ड केला तरीही चालेल किंवा न करता व्यवस्थित स्ट्रेट घेतला तरीही चालेल. बघू शकताय तुम्ही. अगदी व्यवस्थितच असं येणार आहे. बघू शकताय तुम्ही. इथं फोल्ड करायची गरज नाही. डायरेक्ट आहे असा का थोडासा गोल करत बघा. तरी पण मी थोडीशी फोल्ड करून घेतलेली आहे कारण आकार व्यवस्थित यावा यासाठी. बघू शकता. कुठेही लेस लावताना आपला कपडा गोळा होणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला अगदी व्यवस्थित अशी लेस लावायची आहे. अशी सगळी व्यवस्थित लेस आपल्याला पूर्ण डिझाईनवरती फिरवून घ्यायची आहे. लेस ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता. गोल्डन कलरची लावली तरी चालेल, ब्लाऊजच्या कलरची लावली असती पण ती उठून दिसणार नाही. जास्त करून मला शक्यतो करून कॉन्ट्रास्टच फार लेस आवडते. साडीत आपली अशी फुलं असल्यामुळे मी साडीवर मॅचिंग अशी येलो कलरची लेस लावलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता. आकारही तुम्हाला हवा असेल तर वेगळा तसा तुम्हाला जसा सुचेल तसा तुम्ही चेंज करू शकता. खाली गोल घेतला तरीही चालणार आहे. मी थोडासा आतल्या साईडचा गोल, बाहेरच्या साईडचा थोडासा पानगळ्याचा असा आकार मी देऊन घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही. परत इथं आपला कोपरा आलेला आहे, तिथं अगदी व्यवस्थित असं लेस कोपऱ्याला थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे. बघू शकताय. अशाच प्रकारे सगळी लेस मी ब्लाऊजला लावून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. बघा किती सुंदर अशी आपली लेस दिसत आहे. बघू शकताय किती सुंदर अशी आपली दिसत आहे. अशीच दुसऱ्या प्रकारे दुसऱ्या पद्धतीने लेस सगळी अटॅच करून घ्यायची आहे.
बघा किती सुंदर अशी आपली ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे. फक्त लेसचा वापर करून अगदी सुंदर असं ब्लाऊज आपलं दिसत आहे. ह्या लेसमुळे ब्लाऊजला किती गेटअप आलेला आहे बघू शकताय तुम्ही. अगदी सुंदर अशी आपली लेस लावून झालेली आहे बघू शकताय तुम्ही. इथं तुम्हाला हवं असेल तर एखादा पॅच वगैरे मनी बटन्स काही लावू शकता. लटकन तुम्हाला हवे असेल तर ब्लाऊज लटकनही लावू शकता, पण मी लटकन लावणार नाही आहे. मला कस्टमरला लटकन नको आहे त्यामुळे मी लटकन लावणार नाही आहे. बघू शकताय तुम्ही अगदी सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. मी इथं तुम्हाला 2 प्रकारची बटणं किंवा पॅच वगैरे असे ठेवून दाखवते जेणेकरून तुम्हाला थोडीफार आयडिया येईल की बाबा कुठला पॅच कसा दिसणार आहे, कुठला पॅच कसा दिसणार आहे. अगदी व्यवस्थित अशी आयडिया येईल. बघू शकताय तुम्ही. काही लावलं तर सुंदरच असं दिसणार आहे किंवा बटन लावला तरीही छान दिसेल. माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.